बघ आम्हाला ना कोणी ओळखू शकणार, आम्ही तर प्रत्येकाला ओळखणार बघ, पण आम्हाला कोणी ओळखू शकणार नाही बघ. ओळख त्याच्याकडे जेवढं सामर्थ्य पाहिजे बघ, तो व्यक्ती आम्हाला ओळखू शकतो बघ. आणि या व्यक्तीवरती कोण कधी येतं याचं सांगू पण शकणार नाही बघ. कोणतीही शक्ती सेकंदात बदल होणार. शिव येईल, पार्वती येईल, साक्षात कृष्णा सुद्धा येते, पूर्ण नाथातले नाथ सुद्धा विराजमान होती. आता महाकाल सुद्धा दुसरी गोष्ट, इथे जेवढ्या शक्ती आहेत तेवढ्या शक्ती विराजमान होईल. कुठलीही शक्ती अशी नाहीये कधी होणार नाही बघ. इतके दिवस तुम्हाला कळलं नाही किंवा माहित नव्हतं बघ. पण चला आम्हाला त्या योग्यतेचं समजलं, त्या लायक समजलं. माझ्यासाठी तर माझं हे सगळं सामर्थ्य हेच आहे का आम्हा दोघा पती पत्नीला तुम्ही त्या योग्यतेचं मानलं, समजलं आणि दोघांवरती कृपा केली. दोघांनाही शक्ती सामर्थ्यानं जनकार्यासाठी तयार केलं. दोघांकडे वेगवेगळं सामर्थ्य देऊन वेगवेगळ्या प्रश्नातून निवारण केलं जातं. मला त्याबद्दल तुमचा अभिमान वाटतो. म्हणजे गर्व म्हणणार नाही पण तरी पण गर्व वाटतो का इतकं मोठं सामर्थ्य, इतकी मोठी महानता आणि ना कुठला मंत्र, ना कुठला तंत्र, ना कुठलं लिंबू, ना दोरी, ना धागा. व्यक्ती सानिध्यात आला, व्यक्ती जवळ आला का त्याचं कार्य सुरू होतंय. त्याच्यात जी काही शक्ती आहे ती येते. पिढा असेल, बाधा असेल, सवारी असेल, स्वतः होऊन हजर होऊन ती प्रत्येक गोष्टींचं स्वतःहूनच कबुली देते आणि जाण्यासाठी पण सोडून, शरीर सोडून जाण्यासाठी पण तत्पर असते. मला त्याही गोष्टीचं खूप अभिमान आहे का कोणत्या जन्माचं माझं पुण्य असेल किंवा कोणत्या जन्माचं काय असेल जे मला ह्या जन्मात कामाला असेल किंवा माझ्या पूर्वी जन्माचं पुण्य फळ असेल किंवा माझ्या पितृशक्तींचं ते सगळं पुण्य आणि सामर्थ्य असेल तर जे मला माझ्या ह्या जन्मामध्ये पुन्हा मिळालं आणि त्याचं सामर्थ्यानं लोकांचं प्रश्नांचं निवारण कार्य करण्याचं मला बळ मिळालं. त्यामुळं हे सर्व तुमच्या कृपा आशीर्वादांचं मी आभार मानतो, वंदन करतो, नमन करतो. काही बोलायचं राहून गेलं असेल, चुकला असेल, हुकला असेल, क्षमा असावी. आनंदानं यावं, आनंदानं कार्य करावं. कार्यामध्ये कार्यक्षमता वाढ व्हावी. 2चे 4, 4चे 10, 10चे 20 अशी कृपा आशीर्वाद असावी. बघ तू जसं नव्याने सुरुवात केली बघ आणि तशी सुरुवात होणार आहे बघ इथं पण. जोपर्यंत